हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी, तर कोर्टाकडून आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा संशय। 13 जानेवारीला हल्लेखोर मोहम्मद अंधेरीत असल्याचं सीसीटीव्ही समोर। अंधेरीत अमित पांडे नावाच्या व्यक्तीबरोबर झेरॉक्स काढल्याचं स्पष्ट। अमित पांडेची ही चौकशी। आरोपी मोहम्मद बांगलादेशी असल्याचा संशय। चोरीच्या उद्देशाने सैफ अली खान घरात शिरला, मुंबई पोलिसांची माहिती। सैफ अली खानच्या हल्लेखोराला पकडल्याबद्दल किरीट सोमय्यांनी मानले पोलिसांचे आभार। बांगलादेशी घुसखोऱ्यांच्या विरोधात तीव्र कारवाई करण्याचं आवाहन। धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवाव्या लागतील, छत्रपती संभाजीनगरमधील मोर्चातून जनांगेंचा हल्लाबोल। संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा यासाठी संभाजीनगरात जनाक्रोश मोर्चा। मोर्चातून वैभवी देशमुख आणि सूर्यवंशीच्या भावाची न्यायाची मागणी। येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा असला पाहिजे, आगामी पालिका निवडणुकीकरता तयारीला लागा। शिर्डीतील अधिवेशनात अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना सूचना। पुण्याचा विकास झाला तसा बीडचाही व्हावा, म्हणून मीच दादांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेण्याची विनंती केली। चर्चांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। अजितदादांकडे पालकमंत्रीपद जाणं हा कोणता दैवी संकेत म्हणावा। बीडच्या पालकमंत्रीपदावरून धनंजय मुंडेंवर अंधारेंची टीका। बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदला, अंधारेंची मागणी। आणि लाडकी बहीण योजना बंद होणार, खासदार प्रणिती शिंदेंचा दावा। लाडकी बहीण आता सावत्र झाल्याचं म्हणत सत्ताधाऱ्यांवर निशाणा।